12 नंबरचा पॉइंट आहे। या पॉइंटमध्ये काय दिलेलं आहे, कृपया नोंद घ्या, एक परीक्षार्थी एका विभागासाठी केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो। एका विभागासाठी एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, कृषी सेवक पदभरतीचे निकाल लागलेले आहेत आणि निकालानंतर म्हणजे प्रत्येक विभागाने ज्या विभागाने परीक्षा घेतलेली आहे अशा विभागांनी बहुतांश विभागांनी काय केलेलं आहे, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावलेली आहे, तर काही विभागांची वेटिंग लिस्ट बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे सर्व निकाल बघितले असतील तर आपल्याला काही गोष्टी लक्षात आलेल्या असतील। तर या गोष्टींमध्येच आपल्याला येथे हायलाइट केलेला पॉइंट आहे बघा, आपल्याला ही PDF माहितीच असेल। कृषी सेवक या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा संबंधित माहिती पुस्तिका, या पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कुठे प्रशासन टॅबमध्ये भरती या टॅबमध्ये जाऊन आपल्याला ही माहिती पुस्तिका आपण डाउनलोड करून घ्यायची होती। तर या ठिकाणी आपल्याला ती दिसणार आहे। हे डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही माहिती पुस्तिका येणार आहे। या माहिती पुस्तिकेमध्ये आपल्याला स्क्रॉल डाऊन करून खाली आल्यानंतर 12 नंबरचा पॉइंट आहे। या पॉइंटमध्ये काय दिलेलं आहे, कृपया नोंद घ्या, एक परीक्षार्थी एका विभागासाठी केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो। एका विभागासाठी एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल। पण अशा पद्धतीचं झालेलं दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो? आपण जर सर्व विभागाचे निकाल जर बघितले, आपण एक विद्यार्थी किंवा एक कॅन्डिडेट जर सर्च केला तर आपल्याला काही विभागामध्ये, आता मी नाव नाही घेऊ शकत, पण काही विभागामध्ये परत तेच कॅन्डिडेट आहेत। त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एका परीक्षार्थ्याने फक्त एका ठिकाणी एकच पेपर द्यायला हवा होता। त्याने फॉर्म जरी किती भरलेले असतील पण निकाल तरी एकच यायला हवा होता। जर परीक्षार्थीस एका विभागासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र प्राप्त झाले असतील तर प्रवेशपत्रावर दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार केवळ एकदाच परीक्षा देणे अपेक्षित होते। पण आपण बघू शकता, जसे की कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील त्यांनी लघुलेखक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी अशा पदांसाठी जी परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेमध्ये एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं होतं। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हणजे 23 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे निकाल लागल्यानंतर हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं होतं। सदर निकालामध्ये IBPS संस्थेकडून ज्या उमेदवारांनी गैरमार्गाचा, म्हणजे आपण जे हे बघितलेलं आहे का आता, हे जे आहे अनफेअर मीन्स मध्ये येतं हे, तर हे ज्यांनी अनफेअर मीन्स केलेले आहेत, अवलंब केलेले आहेत, अशा उमेदवारांची यादी त्यांनी लावायला हवी। तसेच कृषी विभागाने प्रसिद्ध करायला हवी अशा प्रकारची यादी। जे विद्यार्थी आहेत असे त्यांचे नंबर, नाव, कोणत्या विभागामधून फॉर्म भरलेला होता अशी संपूर्ण माहिती त्यांची डिक्लेअर करावी आणि रिवाइज रिझल्ट लावण्यात यावा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, काही विभागातील परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली होती। काही विभागातली 16 आणि 19 जानेवारी अशा 2 शिफ्टमध्ये परीक्षा झालेली होती। तर त्या विभागामध्ये नॉर्मलायझेशन झाले आहे किंवा नाही याबद्दलची माहितीही त्यांनी पब्लिश करावी, अशा प्रकारची विनंती आपण व्हिडिओच्या माध्यमातून IBPS कडे करत आहोत। आपल्या काही क्वेरीज असतील कमेंट करून विचारू शकता आणि आपल्याला असे काही विद्यार्थी महानग जर बघायला मिळत असतील तर आपण टेलिग्राम चॅनलवर त्याचे स्क्रीनशॉट शेअर करू शकता। आपण त्याबद्दल काय मार्ग काढता येईल याबद्दलची माहिती एखाद्या वकिलांशी भेटून आपण त्याबद्दल विचारणा करणार आहोत। त्यामुळे आपल्याकडे काही प्रूफ जर जमा झाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला आपला नंबर मिळेल, त्या नंबरवर तुम्ही टेलिग्रामला सदरील प्रूफ पाठवू शकता। अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।